धारूर शहरात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नगराध्यक्ष बालासाहेब जाधव यांनी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारला असून धारूर शहरातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन त्याचप्रमाणे विविध समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे यावेळी त्यांनी सांगितले। धारूर शहरात मागील काही काळात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत। पाणी प्रश्न सर्वात गंभीर असून यासह विजेचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। धारूर शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असून हे सर्व प्रश्न नवीन नगराध्यक्षा समोर आव्हान असणार आहेत। या कार्यक्रमाच्या वेळी सर्व नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। हरिभाऊ मोरे, प्रहार, क्रांती न्यूज, किल्ले, धारूर, बीड। जे आमचे आलेले नगरसेवक आहेत त्यांच्या मनामध्ये विकास करायचं ही ठाकले बसले आणि बसणं काळाची गरज आहे। एक काम मोठं झालंय आता त्यांच्या बोलण्यावरून वाटलं की आपल्याला आता जे मनात बस तुम्ही बोललात माझे अध्यक्ष नाही एवढं फक्त लक्षात ठेवा, सगळं सोबत राहायचं शेवटपर्यंत आणि राजकारणाचा विनाशकारी करायचं नाही। आपण जे शब्द दिले, जे आपण बोललात ते आपण सर्वांनी मिळून गावाच्या विकासासाठी असतील, सगळं कोणत्याही कामासाठी असतील, जे मायबाप जनतेचे काम असतील, कुणाच्या पेटीआरचे काम असतील, कशाचे काम असतील, याच्यासाठी मी जेवढं काम करीन तेवढं नगरसेवकांनी जनतेसाठी काम करायचं। जनतेनं म्हणलं पाहिजे। मी फिरत असताना आज मोटरसायकलवरच येतो, या करत जातोय, पहिल्यासारखंच वागणं सगळं पहिल्यासारखंच आहे। मला पदाचा बाहेर अरुणपणा एक टक्का नाही। लोकांसोबत बोलणे, लोकांच्या अडचणी समजून घेणे आणि लोकांचे काम करणे। मी सांगतो आज दुकानी 50 लोक 60 लोक येतात, प्रत्येकाच्या अडचणी सांगतात, प्रत्येकाच्या काय काय त्यांच्या अडचणीतून आपल्या बी काही अडचणी राहिलेल्या मोठ्या मोठ्या शहराच्या हे पण लक्षात येतात आणि ते आपण समजून घेऊन प्रत्येक गोष्टी। आता हे 4 प्रश्न आहेत मुळातले, पाणी प्रश्न आहे, नाले आहे, स्वच्छता आहे, हे आहे। आपल्याला अजितदादांनी शब्द दिलाय नाही, अजितदादांनी कामाला काम करायचं, आम्हाला काय काय लागते, कसं लागते, काय काय पाठवून द्यायचं, काय कागदपत्र पाहिजे त्यापर्यंत पाठपुरावा केलेला आहे आणि आम्ही त्याची पूर्तता करत आहोत। त्यांनी बारामती करायचं सांगितलं अजितदादांना, म्हणजे उगव बाकीच्या याच्यासारखं सांगितलं पुढे गेले, वेळ निघून गेली, निवडून आलं संपलं, असं काम यांचं नाहीये। हे जसं बोललं तसं करणारे आमचे नेते आहेत आणि दादा पण तसंच आहे। जे बोललं त्याचा पाठपुरावा चालू आहे। आम्ही वरून फंड आणण्यासाठी निवेदन आहे ते सगळे तयार केले, पालिकेचे काय काय लागते कसे कसे लागते त्याच्यावर कागदपत्र काढले चालू आहे आणि जे काय झाले तयार ते पण दिलेले आहेत आणि काही देणार पण आहे। त्यामुळं जे प्रश्न आहे पाणी प्रश्न, आता तुम्हाला सांगतो, मी निवडून आल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी मी टाकीवर गेलो, इकडल्या टाक्या इकडल्या टाक्या बघितल्या, पाईपलाईन बघितली। खरं सांगतो का, दयनीय अवस्था। कशामुळं हे कर्मचारी जे आहेत त्यांना 5-7 वर्ष झालं बसून खायची सवय लागलेली, काम करायचं नाही। नागरिकाचं काय घेणं देणं नाही, पाणी सुटलं तरी काय घेणं देणं नाही, नाही सुटलं 20 दिवस तरी काय घेणं देणं नाही, असे काम चालू होते। बघितलं त्या फिल्टर प्लॅन्टवर, बघितलं अहो जिथं फिल्टर प्लॅन्टवर इतकं कचरा, त्या फिल्टर प्लॅन्ट आहे तिथं आणि गुडघे इतकं गाळ, तिथं साखळी येऊन साचलेला आणि ते पाणी फिल्टर मधून आपल्याला येऊन आपले असते, पण पाचशे किती 20 दिवसाला एकदा बघितलं तर भले मोटर लिहून टाकले, यार भले तर 3 मोठी इथं 2 मोठी इथं, त्याला काय झालं पान नाही नाही सर, तिकडून येत आहे इकडून वही होत इलेक्ट्रिक होते। म्हणलं ही जनरल विषय सांगू नको, मला मेन विषय काय ती सांग। सगळे काय केलं गोष्टी, ही बोलायच्या गोष्टी इलेक्ट्रिक होती कुठं काय होतंय, सगळे काय केलं उपसून नीट करून घ्यायला लावलं। साहेबांना बोललो, साहेबांना तिकडे पाठवलं, साहेबांनी उपसून नीट घेतलं आणि पहिलं 20 दिवसाला येत होतं, बाबा आता 5-6 दिवसाला तरी पाणी सोडा। आम्ही चालू केले, प्रयत्न चालू केले, 4 दिवसाला 5 दिवसाला खालचं पाणी पण सुरळीत झालं।
इकडं पण सुरळीत झाले. थोडं पाणी कमी पडतंय, थोडं वाहतूक झालेली आहे. त्या पाण्याचा प्रश्न पहिला आहे, महत्वाचा आहे, ते चालू केलेला आहे. आणि राहिलेली विकासाचे कामासाठी तर आम्ही पाठपुरावा चालूच आहे. सगळं कामी हे केलेले फंड आले की लगेच कामं केले जातील. त्याच्यामुळे जे आता आहेत का नाल्या खणलेले रस्ते वगैरे त्याच्यामध्ये कनेक्शन घेण्यासाठी एक आव्हान नागरिकांना करणार आहोत. जे आपली घरपट्टी हे आहे ती 2 टप्प्यामध्ये भरा, अशी थोडी नागरिकांना सवलत देऊ आपण आणि कनेक्शन अगोदर घ्या असं सर्वांना सांगू. त्याच्यासाठी आपण रिक्षा वगैरे फिरू, सगळ्यांना सांगू आणि त्यांना कनेक्शन देणं प्रथम कर्तव्य अत्यावश्यक आहे. त्यांना आणून धरणार नाहीत नागरिकांना, धरायचं पण नाही. आपण कनेक्शन देऊन सगळं व्यवस्थित करू आणि पाणी पुरवठा कसा चालू होईल आता तातडीनं ते काम बघून बजेट आल्यानंतर बाकीच्या विकासाचे काम आपल्याला पाहिजे. रस्ते नाल्या स्वच्छता हे काम बजेट आल्या तातडीने चालू करण्यासाठी 100% प्रयत्न राहतील आणि केले जातील. दादानी सांगितले बारामती करणारे ते 100% करते. फक्त आपण थोडा दम काढणे सगळं प्रोसेस साठी सगळं काम चालू होते. एवढं बोलून माझे करू शकतो.